हाय हॅलो नमस्कार. माझे नाव संदेश सुर्वे. माझं नवीन यूट्यूब चॅनल क्युरियस माइंडमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण डे टू डे लाईफमध्ये अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच कन्सेप्ट ऐकतो आणि यूज करतो, पण बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचे अर्थ माहीत नसतात आणि माहीत असले तरी एकदम शॉर्टमध्ये माहीत असतात. सो मी माझ्या चॅनलद्वारे अशा युनिक कन्सेप्ट आणि गोष्टी तुम्हाला उलगडून सांगणार आहे आणि डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. सो हाच माझ्या चॅनलचा कंटेंट असणार आहे. आपण बऱ्याच वेळेला आणि मोस्टली इलेक्शनच्या वेळेला कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम, लिबरलायझेशन अशा कन्सेप्ट ऐकल्या असतील. सो या बेसिकली एक विचारधारा आहे, एक आयडियोलॉजी आहे ज्याच्यावरनं एखादी इकॉनॉमी, सोसायटी ही चालवली जाते. तर मी माझ्या ब्लॉगमध्ये मी या कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. कम्युनिझम म्हणजे मराठी साम्यवाद. जर ती म्हणजे अशी समाज व्यवस्था, सोसायटी ज्यात सगळे समान असतील, ज्याच्यात कोणी श्रीमंत, गरीब, मिडल क्लास अशी क्लास नसणार आहे. ही एक क्लासलेस सोसायटी असणार आहे. फॉर एक्झाम्पल तर जमीन कोणाच्या आता सध्याच्या ह्याच्यात आपली जमीन पर्टिक्युलर एखाद्या माणसाच्या नावावर असते. तर या कम्युनिझममध्ये जमीन ही कुठल्याही कोणाच्याही नावावर नसणार. ती जमीन ही कलेक्टिव्हली सोसायटी ओन करणार. सो जे पण प्रोडक्शन होणार ते सोसायटीमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. आणखीन एक जण सांगायचं म्हणजे आता फॅक्टरी एक समजा XYZ फॅक्टरी आहे, तर तिचे पर्टिक्युलर 4 or 5 ओनर असतात. तर इन कम्युनिझममध्ये ती फॅक्टरी कोणाच्याही नावावर नसते. जे पण काम करतात ते सगळ्यांच्या मालकीचे असते. ते प्रोडक्शन पण एवढंच करतात, ते सगळ्यांना पुरेल त्यांच्या जेवढं गरजेचं आहे तेवढंच प्रोडक्शन करतात आणि ते डिस्ट्रीब्यूट त्याचं पण इन्कम असेल आणि ते प्रोडक्शन असेल ते इक्वली सगळ्यांमध्ये समान प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होतं. बेसिकली कम्युनिझम शब्द ऐकल्यावर आपल्याला कार्ल मार्क्स यांचं नाव समोर येतं की ॲक्च्युली कार्ल मार्क्स यांनी ती कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. पण ही कन्सेप्ट हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. अशोकन कालखंडात देखील प्रत्येकजण छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये राहायचे.